नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत विंटर स्पेशल नाचणीचं पौष्टिक सूप। हे नाचणीचं पौष्टिक सूप प्यायला खूप टेस्टी असते आणि बनवायला खूप सोपी आहे। शिवाय हे पौष्टिकही आहे कारण यामध्ये आयरन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते। शिवाय तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हे नाचणीचं सूप नक्की ट्राय करा। हे बनवायला खूप सोपे आहे। तर चला हे नाचणीचं पौष्टिक सूप कसं करायचं हे बघूया। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला हे नाचणीचं पौष्टिक सूप कसं करायचं बघूया। नाचणीचं सूप करण्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे। इथे आपल्याला घ्यायचं आहे नाचणीचं पीठ। हे मी 2 ते 3 छोटे चमच घेतलेले आहे। तुम्ही इथे तुम्हाला तुमच्या अंदाजे तुम्ही इथे किती चमच घेऊ शकता। आणि इथे आपल्याला मिरची, आलं, लसूण याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि आपल्याला हे कमीच लागणार आहे। आलं, मिरची आणि लसूण हे कमीच घ्यायचं आहे कारण की याला आपल्याला फ्लेवर तर द्यायचंच आहे पण माइल्ड असा फ्लेवर द्यायचा आहे, त्यामुळे इथे कमीच वापरायचं आहे। मिरची आहे हे सगळंच, मिरची, आलं, लसूण। आणि इथे आपल्याला कांदा घ्यायचा आहे, याला बारीक कट करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पेस्ट करून घ्यायची याचीवाली। इथे भाज्या घ्यायच्या आहे थोड्याशा आपल्या आवडीप्रमाणे। मी इथे शिमला मिरची, गाजर आणि बीट घेतलेलं आहे। याला आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे। इथे मी हे सगळे साहित्य छान बारीक कट करून घेतले आहे। कांदा बारीक चिरून घेतला आहे। गाजर, शिमला आणि बीट हे सगळं स्वच्छ धुवून याला बारीक कट करून घेतलेलं आहे। आणि इथे आलं, लसूण, मिरची याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण सूप करायला घ्यायचं आहे। इथे आपल्याला सूप करण्याकरता एक जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। इथे मी थोडंसंच तेल घालत आहे आणि या तेलामध्ये आपल्याला थोडंसं बटर किंवा तूप घालू शकता तुम्ही इथे। आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे। इथे जिरं घातल्यानंतर आपल्याला आलं, लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। आलं, लसूण, मिरची याची पेस्ट आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे आलं, लसूण, मिरची याचं पेस्ट चांगली झालेली आहे। आता कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला हलकासा मऊ करून घ्यायचा आहे। याला लालसर नाही करायचं आहे, फक्त हलकासं मऊ करून घ्यायचं आहे। इथे आपला कांदा, आलं, लसूण, मिरची याची पेस्ट छान झालेली आहे। कांदे छान मऊ झालेले आहे। आता यामध्ये आपल्याला ज्या भाज्या आपण चिरून ठेवल्या होत्या बारीक त्या घालायच्या। इथे गाजर, शिमला मिरची आणि बीट हे घालत आहे आणि याला सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि या भाज्यापैकी तुम्ही कोणतेही इथे भाज्या घालू शकता। जसे आता हिवाळा आहे तर तुम्ही ओले वाटाणे घालू शकता, फुलगोबीचे छोटे तुकडे घालू शकता, ब्रोकोली, अशा तुमच्या आवडतीच्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता। या भाज्यासुद्धा आपल्याला मोठ्या गॅसवर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे 2 मिनटं आणि त्यानंतर आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे। इथे मी गॅस कमी केला आहे, 2 मिनटं फक्त मोठ्या गॅसवर केलं। आता याला आपल्याला या भाज्या शिजू द्यायच्या आहे। इथे त्या अगोदर आपल्याला हळद घालून घ्यायची आहे थोडीशी, किंचित कलरसाठी बिलकुल थोडीशीच घालायची आहे। आणि हे आपल्याला भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हळद नाही घातली तरी चालेल पण याने थोडासा कलर येतो त्यामुळे हलकीशी टाकायची आहे। आता याच्यावर आपण झाकण ठेवून भाज्या छान शिजून घ्यायचे आहे थोड्या वेळ। आपल्या भाज्या शिजत आहेत तोपर्यंत इथे आपण हे नाचणीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथे मी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच्या गुठळ्यानं होतं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, आपण इथे गुठळ्यानं होता हे नाचणीचं पीठ पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे। असंच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे।
आता आपण बघूया आपल्या भाज्या शिजल्या की नाही ते. असं इथे आता थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया. इथे आपल्या भाज्यासुद्धा छान हलक्याशा सॉफ्ट झालेल्या आहे आणि याचा क्रंचीनेस पण अजून आहे याला, पण आपल्याला असंच पाहिजे आहे. याला खूप शिजवायचे नाही आहे, म्हणजे सूप पिताना आपल्याला भाजीचा छान क्रंचीनेस असा तोंडात आलं की छान वाटते. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी 1 ग्लास सध्याचं पाणी घातलेलं आहे आणि गॅस मोठा करायचा इथे आपल्याला. आणि याला छान उकळी आणून घ्यायची आहे पहिले. आपण पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि बीटमुळे आपल्या सूपला छान पाण्याला छान असा रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण जे नाचणीचं पीठ तयार करून ठेवलं होतं त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे टाकून द्यायचं आहे हे. आणि हे आपलं नाचणीचं पीठ जे सूप आहे ते थोडंसं पातळच ठेवायचं आहे, कारण की हे जसं जसं थंड होते तसं तसं ते घट्ट होते आणि सूप हे असं पातळच असते. तरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ठेवू शकता. तुम्हाला जसं घट्ट किंवा पातळ आवडत असेल त्याप्रमाणे. इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे नाचणीचं पीठ. आता याला 2 मिनटं छान उकळू द्यायचं आहे मोठ्या गॅसवर आणि त्यानंतर इथे कमी करायचा आहे गॅस. इथे बघू शकता छान उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करून द्यायचा आहे आणि याला थोडा वेळ छान उकळून घ्यायचं आहे. इथे आता या सूपमध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी हे मिरपूड आहे ते घालत आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि याला छान होऊ द्यायचं आपल्याला. मी थोडंसं झाकून ठेवते आणि थोड्या वेळ होऊ देते. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपलं सूप झालं की नाही ते. इथे आपलं सूप रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही छान. आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपण हे सर्व करूया. तुम्ही यामध्ये तुम्हाला जर चटपटीत पाहिजे असेल तर इथे तुम्ही लिंबूचा रससुद्धा वापरू शकता. अशा तऱ्हेने तयार झालेलं आपलं हिवाळा स्पेशल नाचणीचं पौष्टिक सूप. याला रागीसुद्धा म्हणतात. हे प्यायला खूप चविष्ट वाटते आणि तसं हे हेल्दी पण आहे, कारण की यामध्ये आयरन कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर हे सूप खूप फायदेशीर असते. त्यामुळे तुम्ही हे हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.